लाल, कुणी रत्नाळ म्हणतात, कुणी कंद म्हणतात. आपण ह्या रत्नाळा चांगलं धुवून घेऊ आपण. उकडायला ठेवून देऊ. आज आपण करणार आहोत रत्नाळाच्या पुऱ्या. बघा, आपले रत्नाळ झाले आहे. आता आपण याला बंद करून थंड होऊ देऊ. आता मग निसून घेऊ, चिरून घेऊया. बघा, आपण हे सर्व रत्नाळ अशा रीतीने सर्व सोलून घेतले आहे. अशा प्रकारे सर्व रत्नाळ निसून घ्यायचे. आपल्या चवीनुसार आपण साखर टाकायची. बघा, आपण सर्व रत्नाळ याच्यात टाकून दिले आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला तुमच्या चवीनुसार साखर टाका. मी आता दीड पाव रत्नाळ घेतले आहे, झाले निसून. आता हे वाटीभर साखर टाकते. याला आपण बारीक करून घेऊया. बघा, आपण पाणी न टाकता आपण साखर टाकून आपण रत्नाळ बारीक केलेले आहे. आता आपण एक ग्लास कणिक घेऊ, त्याच्यामध्ये हे टाकू. बघा, 1 ग्लास कणिक घेतली आहे. त्याच्यामध्ये आता सर्व हे चाकून टाकून देऊ. याच्यामध्ये जितकं मिक्स होईल तितकं. आता थोडं मी विसरून पाणी टाकते. पहिला आपण एका कणकीमध्ये मिक्स करून घेऊया. मग विसळून आपण त्यात जितकं थोडंसं वाटेल त्यात तसं आपण विसळलेलं पाणी टाकू.
अशा प्रकारे आपण बंद झाला का बंद झाला? टायमर चालू आहे तिकडे. हो का? कुठं? हे का 3:36 एकाच दाखवून बघा. आता आपण थोडं याला तेल लावून घेऊ. या प्रकारे लहान करायचे, मोठे करायचे, त्या हिशोबाने आपण उंडे घ्यायचे. मग अशा प्रकारे आपण उंडे सर्व करून घेऊया. माझं पुऱ्या करायची मशीन आहे, मी याच्यावर करते. नाही राहिलं तर बरोबर कोळपाटावर लाटायचं. बघा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊया. जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही. बघा अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या करून घेऊ. बघा आपण आपलं तेल झालं गरम, तेल गरम करायला ठेवले होते. बघा असे टम्म फुगतात. अशा प्रकारे आपण सर्व पुऱ्या तळून घेऊया. तुम्हाला आवडेल तर करून बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ बघा. बघा असं सॉफ्ट होतात. बघा अशा प्रकारे आपण सर्व पुरे तळून घेऊया. अशा प्रकारे आपण छान पुऱ्या तळून घेतलेली आहे. की सॉफ्ट झाले. बघा सर्व पुऱ्या फुगून घेतले, फुललेल्या आहे.